सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. थँक्यू अक्षय. एका बाजूला विष्णू आणि विष्णूच्या जोडीला मैदानामध्ये जयेश देसले दाखल होताना पाहायला मिळतील. क्रिकेटचा हा महासंग्राम अर्थातच आपण त्रिमूर्ती ऑफिशियल हे चषक पाहतायत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. मॅचला सुरुवात होईल आणि जाऊया समालोचन कक्षामधून. आवाज ऐकूया पुन्हा एकदा निखिल ठोंबरे सरांचा. थँक्यू फॉर राजेश. नाही, एकमेकाला सांभाळून घेणं खूप गरजेचं असतं नाही का राजेश. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावपलकाचा पाठलाग आपल्याला पाहायचा आहे तो 62 62 61 बनवल्या 62 धावांचा पाठलाग. साखरेच्या विपक्ष कदमपाडा अष्टविनायक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. आबाईच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर पाटर आपल्याला पाहायला मिळतोय तो जयेश देसले. सध्याच्या घडीला खूप व्हिडिओ या खेळाडूच्या व्हायरल होतात ज्या प्रकारची बॅटिंग करतो. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलर मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप चांगलं आहे. बागा ज्याचं क्षेत्ररक्षण सुंदर. काय सर नो बॉल म्हणजे क्षेत्ररक्षणाची खराब सजावट जी मात्र केली आणि त्याचा तोटा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. नोचं एक धाव आली आणि नेक्स्ट बॉल असेल मित्रांनो फ्री हिट. त्याचा किती फायदा घेतोय तो आपल्याला पाहायचंय. जयेश देसले सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त खेळाडू. दुसऱ्या बाजूला साखरे संघाचा हा दर्जेदार गोलंदाज आहे अभय. तो गोलंदाजी मार्कवर तयार. फटका दमदार आहे. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की हा फलंदाज दमदार आहे. जयेशच्या पाठमधून षटकार 6. आहे यांच्या वतीनं पारितोषिक. गोलंदाज तयार. अभय इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या स्थिर आहे ती 7 धावा. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता त्यावेळेस सर्वात महत्वाचं काय तुमचं नियोजन हे सर्वात महत्वाचं असतं. पहिला चेंडू जर तुम्ही खेळत असाल आणि तो क्षेत्ररक्षणाच्या चुकीच्या सजावटीमुळे नो मिळत असेल तर ते वाईट गोष्ट आहे. फटका दमदार. व्हॉट अ शॉट. पुल पॉवरफुल बॉल गुल. जयेशच्या पाठमधून सिक्सर. 6 रन. थँक्यू डीजे. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग आपण पाहिली. ती गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय अभय. त्याच्या विरोधामध्ये जयेश देसले. हुकमाचा एक काय अष्टविनायक कदम पाडायचा. परत शॉट ऑफ लेन. परत शॉट ऑफ लेन आणि ते पंचांचा इशारा. व्हाईट बॉल +1 ऑफ दी ओव्हर हा इशारा येईल
संघाची धावसंख्या वाढते झपाट्यानं वेग घेत असताना 14 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा. ज्यावेळेस 62 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस हीच सुरुवात अपेक्षित होती आणि ती सुरुवात सध्याच्या घडीला मैदानामध्ये अभयचा बॉल, वन मोर बिग हिट आणि लगातारचा हा दुसरा षटकार आहे. 6 रन. जबरदस्त टायमिंग सध्याच्या घडीला जयेश देसले प्रत्येकाची मन जिंकतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त फटका षटकार. साईनाथजी कदम साहेब जे कदमपाडा संघाचे ओनर आहेत त्यांच्या वतीने प्राइज येते. लगातारचा तिसरा षटकार खेळला तर 500 रुपयाचं प्राइज. आणि नक्कीच जयेश यांचे ते मामाश्री आहेत. मामाकडून भाच्यासाठी ही खूप मोठी पर्वणी. ते तिसरा षटकार येत असेल तर 26 चेंडू आणि 42चं समीकरण. दापलकावर 20 धावा आहेत. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये जयेश देसले. 20 धावा दापलकावर. खूप चांगली सुरुवात. लेंथला पिक करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ असेल तर फाईन लेगला खेळतोय. ओव्हर पिच असेल तर काऊ कॉर्नर मध्ये इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आणि इथेही चेंडू सीमा रेषेचा वेध घेतो. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार फरार. जयेशच्या बॅटमधून अजून एक 4 चौकार. संख्या 24. जबरदस्त सुरुवात. आबाईच्या विरोधामध्ये भय निर्माण करणारी ही फलंदाजी जयेश देसलेची. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. चेंडू सीमारेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षण तिथे भरपूर चांगलं आहे. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. परंतु 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 26 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 26 धावा. इक्वेशन पाहू. 24 चेंडू 36ची आवश्यकता. संधी देवा डीजेला. दाभोलकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 26 धावा. अतिशय जबरदस्त म्हणजे मानावंच लागेल. ज्या प्रकारची सुरुवात मैदानामध्ये केलेली आहे ती अष्टविनायक कदमपाडा. आता 24 चेंडू 36चं समीकरण. अष्टविनायक कदमपाडा ज्या ज्या वेळेस खेळतो त्या त्यावेळेस आपण बॅटिंगसाठी सलामीसाठी विलास पवार या खेळाडूला पाहतो. परंतु विलासला थोडंसं मागं ठेवलं आहे आणि सध्याच्या घडीला विष्णू आणि त्यांच्या जोडीला जयेश देसले मैदानामध्ये का बॅटिंग केली आहे प्रभावित केलं. ज्या प्रकारचे फटके पहिल्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला जयेश यांच्या बॅटमधून. 24 चेंडू 36 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत अनिल गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू 36 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. विकेट येते का ते पाहायचंय. कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. साखरे संघ सध्याच्या घडीला मला वाटतं एक षटकार असाच दिला होता तो कदमपाड्याने. परतफेड जास्त टाइम नाही घ्यायचा. परतफेड लगेच करून टाकली. इथे षटकार 6.
षटकार आलाय आणि तो विष्णूच्या अकाउंटमध्ये आला, हे सर्वात महत्वाचं. जयेशने सुरुवात षटकारानं केली, विष्णूने सुरुवात षटकारानं केली. 32 टाकलेला हा चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत. हो क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत सध्याच्या घडीला 33 धावा. संघर्ष, खूप मोठा संघर्ष. साखरे संघ पहिल्या 3 षटकात बॅटिंग आपलातून, 2 षटकांमध्ये धावा चाल्या नाही आणि आता गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण अतिशय खराब हा संघ करतोय. स्ट्रायकर इनवर, बॅटर जयेश देसले. फ्लिक ऑफ द रिक्स हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. 3 षटकार त्याच्या पाठमधून आलेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. अनिल गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर जयेश. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना अनिल या खेळाडूला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी. पुन्हा एकदा यष्टिरक्षण खराब. पंचांचा इशारा कोणताच नाहीये, म्हणजेच काय, कॅचही ड्रॉप झालाय आणि धावाही मिळाली. पहिला कॅच ड्रॉप झाला तिथे 6 आल्या, हा कॅच ड्रॉप झाला तिथे 1 आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती आता 34 या धावफलकावर. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावर. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आम्ही अनुभवतायत. महत्वाची क्रीडा स्पर्धा, दर्जेदार आयोजन, त्रिमूर्ती ऑफिशियल या ग्रुपचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे 1. जबरदस्त फटका विष्णूच्या पाठमधून. चौकार आला. 4. ऑफिशियल त्याबद्दल थोडीशी चर्चा आपण करू. तिघही ऑफिशियल आहेत, खूप नावाजलेले आहेत. त्यामध्ये स्वप्नील पोटे SPO भ्रमंती, आकाश माडसे आकाश ऑफिशियल, त्यानंतर अतुल स्पष्टे पाखरू. तिघांचा कारभार वेगळा आहे, परंतु ज्या ज्या वेळेस म्हणजे संध्याकाळची वेळ होईल एकत्र येतात. खूप मोठ्या गप्पा गोष्टी ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. सुप्रसिद्ध डान्सर देखील तिघ आहेत. मग त्यामध्ये एकच नाही, तिघ पण आहेत. आणि त्यांचीच मला वाटतं ज्यावेळेस माळशेज प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा होती, एक व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती 3 मित्रांची. आणि ते 3 मित्र त्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि त्यातून साकारलेलं हे त्रिमूर्ती ऑफिशियल चषक आपण पाहतायत पहिल्याच दिवसामध्ये. 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, शपलवत फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे अपील आणि विष्णूला आता परतावा लागतंय. यष्टिरक्षकाचं कौतुक, विकीलचं तिथे फलंदाज बाद. पण क्रीडा स्पर्धा पाहतो आकाश, ज्या क्रीडा स्पर्धा बुधवारी किंवा गुरुवारी सुरू होतात, रविवारी संपतात, परंतु अनेक संघांचा आग्रह हाच असतो की आम्हाला शनिवार द्या किंवा रविवार द्या. या स्पर्धेची सुरुवात धावफलकावर 38, 18 चेंडू आणि 24 धावात. या स्पर्धेचा आग्रह असा होता की अनेक संघांचा की आम्हाला शनिवार द्या किंवा रविवार द्या. आयोजकांनी डोकं लावलं. सोमवारी सुरुवात, शुक्रवारी समाप्त. नाही नाही, आपण याच गोष्टीचा उल्लेख करतो की अनेक संघांचा आग्रह हाच असतो की आम्हाला शनिवार द्या किंवा रविवार द्या, कारण तो सुट्टीचा दिवस असतो. परंतु आयोजक कमिटीने यावेळेस शक्कल लढवली. सोमवारी सुरुवात, शुक्रवारी समाप्त. म्हणजे कुणी फोनच करायला नको की आम्हाला शनिवार द्या किंवा रविवार द्या. बरोबर ना स्वप्नील पोटे?
जाव्या मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 24चं समीकरण. विकील मला वाटतं गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. साक्रे गावासाठी भरपूर चांगलं कार्य नेहमीच त्याच्या माध्यमातून घडलंय आणि तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 24 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही, कारण मैदानामध्ये फलंदाज आपण पाहतोय ज्याच्या पाठीमधून षटकारांचा पाऊस पडतोय. जयेश देसले नॉन स्ट्रायकर इनवर फलंदाज आपण पाहतायत तो विलास पवार, द एक्सपिरियन्स मॅन. आप्पा या नावानं तो सुप्रसिद्ध. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या अजूनही विजयासाठी 24. पहिला चेंडू सोडून दिला, पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मुख्य पंच मॅन फ्रॉम कल्याण धर्मेंद्र वर्मा सर. एक्सपिरियन्स मॅटर करत असतो ज्यावेळेस तुम्ही पंचगिरी करत असता आणि सध्याच्या घडीला लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव या पंचांकडे आहे. असे धर्मेंद्र वर्मा यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअरलेग पंच आहेत स्वप्नील पोटे सर. फुलटॉस आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. मॅच अजून संपली नाही, विकेट आली, फलंदाज बाद. हे समीकरण. विकील या खेळाडूला आपण पाहतायत जो गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर दीपक. ओ आडव्या बॅटनं ओ क्षेत्ररक्षण अतिशय खराब. जिथे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्याकडे क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. बॉल अतिशय चांगला होता विकीलचा, यष्टीरक्षण खराब, त्या पाठोपाठ बॅकअप खराब. जिथे कोणतीच धाव नव्हती तिथे एक धावही आली. धाव आली याचं दुःख नाही, इथे स्ट्राईक बदलली आणि स्ट्रायकर इनवर विलासा. 16 चेंडू 22चं समीकरण. 7 स्टार लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाज तयार. विकील. ओहो चांगला चेंडू. विकीलची गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. समीकरण चेंज होईल. शेवटचे आता 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूत 22 धावा. 15 चेंडू 22 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. विकील. इथे टाकलेले चेंडू शॉट ऑफ लेंथ. पंचांचा इशारा व्हायचा वाईट बॉल आहे. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 41. 15 चेंडू आणि आता 21 धावांचं समीकरण. 15 चेंडू 21 धावा बनवत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं प्लस गोलंदाजाला विकेट घ्यावे लागतील. विकीलचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 14 आणि 14 चेंडूंमध्ये 20 धावांचं लक्ष. 14 चेंडू 20 धावा हे समीकरण. दीपक सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची सुरुवात मैदानामध्ये जयेश देसले या खेळाडूने करून दिली होती, जबरदस्त. ज्या प्रकारचे षटकार आले, परंतु सध्याच्या घडीला दीपक याच्या खांद्यावर जिम्मेदारी. 14 चेंडू 20. हो चांगली गोलंदाजी. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट इथे होऊ शकला नाही.
विवेक अशा प्रकारचे डायरेक्ट हिट करायचे म्हटले की लहानपणी गोट्या खेळाव्या लागतात. तो सराव कमी पाहायला मिळाला विवेक कडून. या चुका सध्याच्या घडीला आपण याच गोष्टीचा उल्लेख करतोय. ज्यावेळेस तुम्ही कमी धावा डिपेंड करतायत, क्षेत्ररक्षण हे चांगलंच होणं गरजेचं आहे. 13 चेंडू आणि आता 19चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू लेटकट खेळले, कलात्मक फटका, विलास पवारचा क्लास, चेंडू सीमा पार, चौकार. या स्पर्धेचे आमचे तिसरे आयोजक, मला असं वाटत होतं की स्पर्धेचे आयोजक आहेत म्हटल्यावर सकाळी 6, 6:30, 7 वाजता उपस्थित राहतील, परंतु बरोबर 1:30 वाजता उपस्थित होत आहेत अतुल स्पष्टे. पाखरू सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. त्रिमूर्ती ऑफिशियल जावाई या नावाने ते सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांचं वेलकम आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवर अनिल यांच्या हातामध्ये चेंडू. शेवटचे 12 बॉल आणि 15 धावा हे समीकरण. काहीशा प्रॉब्लेममुळं थोडेसे लेट आलेत पाखरू, तरी पण वेलकम आपण त्यांचं करू, कारण आयोजक आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 15 धावांचं समीकरण. गोलंदाज अनिल याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू, पहिला चेंडू, बिगिट करण्याचा प्रयत्न, एज लागली, सरळ एस्टनवर येऊन चेंडू आदळला, मोठा धक्का, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर आपल्याकडे धावसंख्या आहे 47. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 15 धाब्यांचं समीकरण. मैदानाच्या दिशेने प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 15 धावांचं समीकरण. मॅच रंगात आहे मित्रांनो. आपण पाहताय त्रिमूर्ती ऑफिशियल चषक ही क्रीडा स्पर्धा. अनिल गोलंदाजी मार्कवर तयार, उजव्या हातानं. इथे टाकलेला हा चेंडू, वेग वेग भरपूर आहे, रनआउटची संधी. विवेक फिर से एक बार मिस्टेक आणि तिथे कौतुक व्हायला पाहिजे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तेही चुका. 2 धावा 22. पंचांचा इशारा 22चा. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 47.
47 धावा धापलेकावर 10 चेंडू आणि आता 49 झालेले आहेत. 10 चेंडू आणि 13चं समीकरण आहे. 10 चेंडू 13 धावांचं समीकरण. वॉट अ मॅच. यानंतर विजयी या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचंय. अनिलला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू त्याने डॉट टाकला, परंतु यष्टीरक्षण बॅकअप. सध्याच्या घडीला चर्चेचा विषय राहील साखरे टीमचं क्षेत्ररक्षण. अजून एक चांगला चेंडू. चेंडू डॉट. 9 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 2 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 2 धावा या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आहे. यानंतर होणारा सामना केटी बॉईज खेळले तळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये साई स्पोर्ट कदमपाडा. आलेत का कॅप्टन खेळले तळवली? अतुल तुझा संघ आलेला आहे का? जयदेव खापरे, चला ताबडतोब येणं गरजेचं राहील, कारण जो संघ आहे दुसरा म्हणजेच राजेश मुकणे यांचा संघ थोडंसं मला वाटतं काहीशे खेळाडू घरी गेलेले आहेत. प्रमुख अतिथी आमचे बबलू दादा सुरोशी आणि त्याचबरोबर भावड्या गडगे जे आमचे प्रमुख पाहुणे आहेत. हिरामन गडगे ट्रॉफी सौजन्य या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. 9 चेंडू आणि 13चं समीकरण. 9 चेंडू 13 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा ही विनंती. उद्घाटनीय दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 9 चेंडू 13चं समीकरण. जिंकणार कोण याची चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे. इथे कदमपाडा जिंकेल की साखरे जिंकेल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. थोडसा व्यत्यय सध्याच्या घडीला खेळाडूला येतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत अनिल या खेळाडूला. चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. क्षेत्ररक्षण इथे भरपूर चांगला आहे, भरपूर चांगला आहे. एकच धाव. शेवटचे 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12. सामना रंगतदार होताना पाहायला मिळतोय. 50 धावा आहेत अष्टविनायक कदम पाड्याच्या. 8 चेंडू 12चं समीकरण. 8 चेंडू 12 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत अनिल या खेळाडूला. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर विलास पवार आप्पा. हो 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 भन्नाट वेग. चेंडू डॉट. शेवटचे 7 चेंडू 12चं समीकरण. साखरे जिंकतय की ते अष्टविनायक कदमपाडा जिंकतोय ते आपल्याला पाहायचंय. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना जो मात्र पाहायला मिळतोय. 7 चेंडू 12 धावा. फुलटॉस कलात्मक फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी. इथे 4 की 5 तेच आपल्याला पाहायचं. तिसरे पंच.
इट्स अ बीमर +4 5 धावा ज्या बॉलवर. शेवटची आता चेंडू शिल्लक 7 धावाही बनवायच्या 7. फ्री हिटचा बॉल. अनिलने आतापर्यंत भेदक गोलंदाजी केली, परंतु शेवटचा बॉल फुलटॉस नो बॉल आला, त्यावर चौकार आला आणि सध्याच्या घडीला थोडंसं टेन्शन साक्रे संघाचं वाढलंय. फ्री हिट 7 चेंडू 7 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत सध्याच्या घडीला अनिलला. पुन्हा एकदा डेड बॉल. पंचांचा इशारा. 7 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आहे. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. फुलटॉस. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचंय, परंतु पंचांचा आला इथे नकार. एक सिंगल. दोन्ही बॅटरने एक धाव घेतली. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. संधी देऊया डीजेला. चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. साक्रे की अष्टविनायक कदम पाडा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. पहिला चेंडू वेगाने एष्टी रक्षण. पंचांकडे अपील आहे भरपूर मोठं, जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आपण चेक करू. साक्रे संघ आपला 12वा खेळाडू. 12वा खेळाडू कुठे आहे? साक्रे. साक्रे संघ आपला 12वा खेळाडू कुठं आहे? थांबा 2 मिनिटं. तो सांगून गेलता दुसऱ्या कारणास्तव अजून आला नाही, त्यामुळेच विचारलं कुठे. नाही, जे आहे ते स्पष्ट. पॅनल्टी आयोजक कमिटी बोलली पॅनल्टी देता आपण देऊ. इथे टाकलेला हा बॉल आणि आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय की याच गोष्टीसाठी बॉल मैदानावर पडलाय का की पायावर पडून तो कॅच घेतलाय तेच पाहायचं आपल्याला. चेक आपण करू.
बॅटला लागून बॉल पायावर पडून, म्हणजे बॅटला लागला जर असेल तर पायावर पडून कॅच घेतलेला आहे. आणि खेळाडू ते विलास यांची पाहायला मिळालं. आयोजक कमिटी हॅलो, कुणाचे 1,000 रुपये जर हरवले असतील तर घेऊन जायचे. ओळख पाठवा, घेऊन जा. हॅलो, ओळख पटवून घेऊन जा. ओके, नोटीवरचे नंबर सांगितले राजेशने दिलेले. ऑफिशियल आहे ते बनवण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा ज्या माणसाचा आहे, जे खंदे समर्थक आहेत आमचे स्वप्नील दादा पडबळ या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होता. 1 मिनिट पंच सामना थांबवा. वेलकम स्वप्नील दादा, तुमचं सहर्ष स्वागत. सहा धावांची आवश्यकता. संपर्क साधा स्वप्नील पोटे. किती? साखरे संघ तुमचा 12वा खेळाडू नाही, आता आहे तो, मगाशी नव्हता, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला. 2 मिनिटं संपर्क साधा. दोन्ही टीमचे साधायचं कॅप्टन स्वप्नील पोटे, आपणही संपर्क साधा. तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता, कारण मुरबाडकर कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर, मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता, कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर, मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये आमच्यापर्यंत येऊन सांगा, म्हणजे जे आयोजक आहेत त्यांनी. मला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता, कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात.
मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपल्या 5 आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. 5 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण न्यू बॅटर मैदानामध्ये रुपेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत ते गणेशला. स्ट्रायकर इनवर रुपेश. आणि इथे टाकलेला हा चेंडू तिथे 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 एसटी रक्षक चुका करतात. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. शेवटचे 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 हे समीकरण. 5 बॉल रिक्वायर्ड टू रन टू विक्ट्री. 5 चेंडू 2 धावा. केटी बॉयज खेळले तळवली संघाचा कर्णधार आणि तचबरोबर साई स्पोर्ट कदमपाडा टॉससाठी संपर्क साधा. 5 चेंडू 2 हे समीकरण. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. इथे राखलेला हा चेंडू सुंदर चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 4 बनवायच्या 2. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. कदमपाडा संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार. बिग हिट. चेंडू हवेत. कॅच झालाय. फलंदाज बाद. 3 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस. गोलंदाजी मार्कवर दिनेश. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना आहे. 2 या बनवाव्याच लागतील. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहताय गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि विजयी स्ट्रोक. इथे पंचांचा बाईचा इशारा आहे. हा सामना जिंकलाय टीम सध्याच्या घडीला ते अष्टविनायक कदमपाडाने. अभिनंदन अष्टविनायक कदमपाडा. मॅन ऑफ द मॅच. चला अष्टविनायक कदमपाडा खेळाडू जयेश मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं लगेच. सेकंड करून या. तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब. मॅचला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील राजेश मुकणे सर. धन्यवाद.